सारखंच. मुलगी बी रडायला लागली ती सारखं. मुलगी जुळीला बांधली तिकडे झोका बांधून खुरपायला येते. एवढं खुरपलंय सगळं रान तिनं. आणि माझ्या वडिलांनी बी खुरपू लागितलंय. आई काय खुरपत नाही वाटतं आहे का नाही? आई येते तो येते होय. मला बी आज लय खुरपू वाटतंय अगं. चांगलं वाटते का नाही? चांगलं वाटतं. ऊन जरा कमी झाले. ऊन खुशखुशीत रानती हाय. मला पण जरा थोडस खुरपं वाटतंय. आणि तरी तू मोबाईल धर म्हणते. आवडते का रानातलं काम? आवडते की. होय. मला पण लय आवडते ग, पण त्या पोरीमुळे काही सुधरत नाही मला. झाली असती अगं आतापर्यंत 5 झाली असते. तुझ्या नादाला लागलं असतं. लय काम केलेलं आहे पहिलं. तिच्या नवऱ्याचं केलं असेल पण आईच्यात होती तेव्हा नव्हती बाय करत. कोण? करत मी ना अयो करीत होती काय आईची काम है का? लय दिवस नव्हती घर राहिली तू. अगं मी आता आम्ही राहिलोच नाही आणि काय करावं. काय मी राहिले बाई लय दिवस. हा राहिली खरं पण तू काय परंड्याच राहिलं सोडून किती दिवस. मग आता आई जवळच राहिले ना आता. आईची येत नाही. खळमळ तर आणखीच करायचं करीत होती रानात काम. मी सारखी करायची राह ठरवा राहावं रानात काम. केलं काय उडीत खुरपला आणि तिकडे नवरीच्या घरी बी तसंच सारखं रानात कामाला सारखं. आईची लाडाची होती ना मी. आणि तिकडे लोकांच्या बी कामाला जायचं. त्याच्यामुळे मूड येत नाही मला खूप सारा. मला लय आवडतं. खुशखुशीत हे अगं रान. चांगलं वाटतं खुरपायला बाहेर. मग सर इकडे सगळं त्याचं ये मध्ये दिसता तुम्ही आता. गव्हर्नमेंट सगळं दिसतंय का? दिसतंय. आता करायला लागलाय खूप. चला चला म्हणायला लागलाय. जायचंय की? जायचं ना आता. कसं ठेवावं. जाऊ की आजच्या दिवस काय तिथं. काम आहेत बाई आमच्या माग. कपडे शिवायचे ते मला गरज आहे मला. तुला हा? दिसते का? एवढे हात आणायचं ना. नाही. मला बी गरज नाही पैसे. आता ओळखती ती. असं कोणाचं आहे पीर? दूध पाजायला लागली. कळत असेल का? बघितलं नसलं तरी माझ्या आवाजाने ओळखते. अगं बघ किती 4 महिन्याची उडीद चालले. उडीद खुरपायला मैत्रिणींनो मित्रांनो येतात खुरपू लागायला. आम्ही आलो बघ खुरपू लागायला आमच्या आई वडिलाला. तुम्ही पण या खुरपू लागायला. जेवढं होतंय तेवढं. जेवढं होतंय तेवढं. जेवढं होतं तेवढं तर खुरपावं लागलच तुझं. तिची आजी लय कडू आहे. घेत नाही. तिला घेतच नसेल. नवीन असल्यामुळे तिला भूक लागली असेल आता. नवीन पण जुनं तसं काय नाही. जुनं तसं पण राहते पोरगी. होय. मग सरी रडायला लागली बाया पोरगी. बाळमामा सुरू झालं आज. आमुष आहे ना. आज जेवायला छान छान आहे. मग आपल्या परांड्यात आवाज येतोय. पारण्यात नाही इथं बी आहे की बाळमामाचं मंदिर. इथं हा मग इथं का जात नाही आपण? नाही जात इथं. इथं कुठं असतंय आपण. इथं नसतंय की आपण. ट्रॅक्टर मधला आवाज येतोय का? ट्रॅक्टर मधला नाही. मंदिराकडे आहे आवाज.
आता अख्खं गाव स्वयंपाक करत नाही, बाबाच्या मंदिराला जाते जेवायला. मग असं आहे आमचं गाव. ढगाची पिंपरी, शिकार पिंपरी. तशीच आहे ग एक माझी ती ननंद तुझ्यासारखीच आहे. नाही आलं तर तशीच खूप असते. बांगड्या म्हण, ब्लाऊज म्हण, हे काय बघतोय अगं चल की थोडं. आय चांगली दिसते का गोट? दिसतंय ये. होय ग. आय मंजुळा बाई दाये मामा आमची निघत नाही, घालती लय हाऊस आहे घालायची लय तुला. मग आपल्या आबाने केवढं मोठं खुरपलंय अगं. खुरपत नाही काय नाही, पण तुझ्या हाताला इकडून तिकडून खुरपलंय पाणी आणि सगळी कुत्री इकडे यायला लागली. तर इकड शाई तुला बांगड्या चांगल्या दिसतात. बांगड्या हगामत लाव, हगामत लाव. एक सक यांका सारखे आता लय खुरप वाटतं बाय. खुसबुशीत आहे तर रात. हगामत लाव. जेवण बिवणं झाली दुपारची. स्वयंपाक बिपाक केला, जेवलो. भाऊजाईनं केलता स्वयंपाक. म्हणलं थोडं आम्हाला माहित नव्हतं खुरपांचं करतात म्हणून वडील. म्हणलं तर थोडं फिरून यावं, पण खुरपत बसलं होतं त्याच्यामुळे म्हणलं आता चला खुरपावाच. मग बहीण बी संध्याकाळी येते वाटतं खुरपायला रोज. ती लेकरू झालेली आणि ती आता गप्पा मारत बसलेल्या. हा आता बसली गप्पा मारत. सारखं गवत खुरपून तिकडे दोघी लय कामाला कटायला बघतं. तिथं बी खुरपायचं, तिथं बी खुरपायचं. दोघी लय कटाळले. त्या मैत्रिणीनं काम नाही करून जमतंय का सांगा? किती जरी कटाळा आला तरी. मागच्या आबा पण दिसते तो. हा मागचा आबाजू खुरपते बघा की. ही आमची बहीण बसली तशीच. जा बाई माझे काम तिथे बी काम सांगतात हा काम तर तुम्हाला आहेत नवरा, मला नाही नवरा. अगो बाया नवरा काय देतोय आम्हाला? काम करणार मला सारखं सारखं येतात सर बाय. सण असं मला काम जावं लागतं. अगं मग सणासुदीला तुला कोण जा म्हणते का? आम्हाला घरी बसून पोळ्या कर की म्हणते. एक दिवस बाईनं पोळ्या करून घातल्या नाहीत मला खायला. म्हणते तुला खायचं सुचतंय की खात तर काहीच नाही मी. अशी हाय यांका चल घरी चल म्हणायला लागली घरी. टाकते की खुरपण. बघितलं का आता किती घोड्याची हाय ही आमची बहीण. आबाच आहे खुरपती. काम करायचं मला आणि तिथं बी काम सांगते. माहिती कोण घालायचं ग? हा तिथं मी राहायला यायचं का जाते मी तिथं नवरा. इथं 2-3 दिवस राहू आपण सगळं खुरपून जाऊया. मग नको बाई तुझं माझी नवरा कमी तर मला काय कमवताय काय माहिती? काय कमवताय काय माहिती? चल बाई अजून बळच मी येऊन कोण आला रडत कसे? एवढं काय भेटायला काम केल्यावर काय तेवढं भेटतंय बाई. नोकरदारांना तेवढ्या पगारी नाही ते. 500 मग चलत नाही की मी तर किती रुपयात करते? 300 रुपयात काम करते. तिला बी 300 रुपये हजेरी आहे. हो हाय त्यात आम्ही बी समाधान मानतोय आणि चलतोय. आज ना उद्या चांगलं होईल, आज ना उद्या चांगलं होईल म्हणून. हा असं असतंय. थोडंफार कोणी म्हणजे रेशनचं ही येतच आहे गावाकडनं देतात मग पाठवून रेशनचं.